सद्गुरु वैमावली मातोश्री माई प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक सद्गुरु सांगतात तृप्तीतून विरक्ती निर्माण होते। ही तृप्ती कशी मिळवायची असा हा प्रश्न आहे। पारमार्थिक तृप्ती हा एक अलौकिक भाग आहे, पण त्या अगोदर शरीराच्या अंगाने तृप्ती म्हणजे काय जर आपल्याला कळलं तर मग पारमार्थिक तृप्तीच्या अंगाने आपण चिंतन करू शकतो। आपल्याला जर खूप भूक लागलेली असेल तर आपल्याला काय होतं, अस्वस्थ होतं, अजिबात मन इकडे तिकडे लागतं, प्रत्येक वेळा काय हवं आपल्याला काहीतरी खायला हवं असं एक सतत विचार असतो। आणि जर तिथे तुम्हाला अगदी व्यवस्थित तुमच्या मनासारखं सगळं जेवण मिळालं आणि पोट भर की मग तुम्ही काय होता, तृप्त झालो। म्हणजे पोट भरल्यानंतर आणखीन दिलं तरी नको म्हणतात। म्हणजे शरीराच्या अपेक्षेने ज्यावेळेला पोट अगदी व्यवस्थित भरतं तर तिथे तृप्ती येते शरीराच्या, म्हणजे पोट भरल्याची। पण काही वेळा परत भूक लागते, परत मग जेवण हवं किंवा काहीतरी खायला लागतं। म्हणून तृप्ती ही शरीराच्या अपेक्षे म्हणताना एक म्हणजे भुकेच्या अपेक्षेतली तृप्ती आपल्याला लक्षात येते। खूप तहान लागली असेल आणि ऊन कडक असेल, तुम्ही चालत आलेला असाल आणि परत तुम्ही ज्यांच्या घरामध्ये जाता त्यांनी जर तुम्हाला गोड पाणी दिलं की मन तसं शांत म्हणजे ते परत त्या अंगाने तृप्ती येते। मग अधिक काही हवं म्हटलं तर अधिक काही नको असतं, मग मनाला इतकं बरं वाटलेलं असतं। तृप्ती थोडीशी मनाच्या अंगानेच असते ती तरी, पण ती शरीराच्या अपेक्षेला आपण पाहतो। संसारामध्ये आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी जर व्हायला लागल्या म्हणजे घरची मंडळींबरोबर सगळं पैसा आहे किंवा कसली अडचण नाही, सगळं दिवसभर आपण अगदी आनंदाने राहू शकतो, त्या मनाला एक समाधान असतं, त्यावेळेला आपण तृप्ती आहे, तृप्त आहे। एखादी आपण म्हणतो ना आपण सुखात आहोत असं जे म्हणतो ते खरं तृप्तीतून म्हणत असतो, खऱ्या तृप्तीतून। सगळेजण सुखात आहोत म्हणून आपण सुखात आहोत म्हणणं हा वेगळा, पण खरं आपल्याला मनासारखा आपला संसार आहे, मुलगा असेल तर मनात की पत्नी आहे, मुलं आहेत, व्यवस्थित रोजचा व्यवहार सगळा चाललेला आहे, उद्याची कसली काळजी नाही, तर संसारात माणूस तृप्त असतो। जर संसारात भांडणतंटे असतील तर वादविवाद आहे, भांडणतंटे आहेत, काहीतरी अडचणी आहेत, काहीतरी म्हणजे काही कमी आहे असं जेव्हा माणसाला वाटतं त्या माणसाचं मन कसं असतं, असमाधान, अतृप्त असतं। म्हणून तृप्ती ही समाधानाची, समाधान जिथे मिळतं त्याला म्हणतात तृप्ती। मनाची ही अवस्था आहे की मनाला जे जे हवं आहे ते ते प्राप्त झालं की मनाला समाधान मिळतं, आणि मनाला समाधान मिळालं की आपण तृप्त आहोत असं आपल्याला वाटतं। पण ही तृप्ती शरीराच्या अपेक्षा असलेली काही काळासाठी असते, परत आपल्याला भूक लागते, तहान लागते, संसारातल्या अनेक अडीअडचणी उभ्या राहू शकतात, काही मनासारख्या काही गोष्टी घडत नाही, म्हणजे तृप्त त्या काही क्षणासाठी असलेलं मन पुन्हा अतृप्त। म्हणजे संसारामध्ये बघायला गेलं तर प्रत्येक दिवस हा नवीन असतो आपल्यासाठी, नवीन नवीन परिस्थिती येते, नवीन नवीन अडीअडचणी येऊ शकतात, त्या सर्वाला तोंड देण्याचं ज्या मनामध्ये सामर्थ्य असतं ते मन तृप्त असतं। आता हे तृप्त कसं की महत्वाचं एक लक्षात घ्या, तृप्त झाल्यावर आपल्याला काही नको असतं, म्हणजे अधिक काही हवं म्हटलं तर नको, बस झालं आता आपल्याला बस झालं तेच बस झालं असं म्हणतो ना, ते शरीराच्या अपेक्षेत होतं। पण मन हे असं आहे की त्याला अधिक काही ना काही सतत हवंच असतं। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जी धावपळ करतो ती कशासाठी करतो, मनाला काहीतरी हवं असतं ते देण्याचा प्रयत्न करत असतो, ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि काही मिळालं म्हणून मन समाधानी होतं का, नाही। पैसे मिळाले म्हणजे तुमच्याकडे चांगले, आता एखाद्याला चांगली नोकरी आहे, लाख रुपये घरात येत आहेत, पण लाख रुपये घराला परत त्याचे पाय फुटतात, भरपूर खर्च करतो, मग तो म्हणतो लाख रुपये कसले पुरत नाही तो, मग त्याला आणखी लाख रुपये हवे असतात, म्हणजे काय होतं, अतृप्त व्हायला। आपली मिळकत किती, आपला खर्च किती, ह्याचा ज्याचा त्याने हिशोब केला, जो माणूस तृप्त संसार कधी होईल, मिळकतीतला काही हिस्सा जर तुम्हाला जपून ठेवता येत असेल राखीव पुढच्या आयुष्यासाठी, तर तुमची मिळकत भरपूर झाली। मग ती 50,000 असेल, 25,000 असेल की 10,000 असेल, 10,000 1000 रुपये जर तुम्ही बाजूला ठेवू शकत असाल
तुमची मदत भरपूर झाली, पण एखादा ₹1,00,000 म्हणून सुद्धा उडवून टाकतात आणि मग म्हणतात अरे आमच्या अडचणी आहेत, हे ते. म्हणजे चूक कोणाची? नियोजन नाही. प्रत्येक गोष्टीचे नियोजन आपल्याला करता आलं असतं ना. नियोजन म्हणजे महत्वाचं काय असतं, संसाराच्या अंगाने तृप्त होण्यासाठी आपल्याकडे नियोजन हवं. मला गोष्ट सांगून मी लक्षात, 1960च्या दशकामध्ये जपान, त्यांच्या जपानमध्ये लोखंडाचा कच्चा माल मिळत नाही किंवा कोणतीही गोष्ट त्यांना म्हणजे लोखंडाच्या अंगाने काही करण्याचं काही त्यांना साधन नाही तसं. पण त्यांनी काय केलं, एका 10 वर्षामध्ये सर्वात जास्त पोलाद निर्यात करणारं राष्ट्र ते ठरलं. कसं ठरलं? कुठून कच्चा माल मिळतो त्याला माहिती होतं आणि तो याच्यावर प्रक्रिया करून त्याचं पोलादात चांगल्या पोलादात रूपांतर केलं आणि चांगल्या क्वालिटीच्या तो कुठे विकायचं ते त्याला माहिती होतं. बघा ते कसं. आणि ते त्यांनी बरोबर केलं. त्याचं नियोजन होतं की एवढा ह्याच्यात माल म्हणजे समजा ₹10 माल मिळाला तर ₹11 विकता आला पाहिजे. नियोजन म्हणतो मी, नियोजन. आता ₹11 म्हणजे ₹1 फायदा झाला प्रत्येक ₹10 मागे. आता हे ₹10 किती पटीने ते रोलिंग करत असेल तेवढ्या पटीने त्यांचं उत्पन्न वाढत गेलं. आणि सर्वात जास्त महत्वाचा म्हणजे देश की ज्या देशामध्ये पोलादाचे कच्चा माल मिळतच नाही त्या देशाने नियोजन करून स्वतःची प्रगती झाली. आपल्याकडे हे नियोजन नाही. आता आपल्याकडे पॉप्युलेशन आपण ओरडतो, पण बाहेरगावच्या लोकांनी काय केलं, नियोजन साधलं. आपली मॅन पॉवर ते वापरायला लागले. आपल्या लोकांना माहित नाही, आपल्या शासनाला कसं पॉवर मॅन पॉवर मला माहित नाही, पण अमेरिका म्हणा इंग्लंड म्हणा त्या लोकांनी काय केलं, तुमच्याकडे काम दिलं आणि स्वस्तात काम म्हणून घेतलं नियोजन. म्हणजे जसं हे देशाचं सांगतो तसं संसाराच्या अंगाने तृप्त व्हायचं असेल तर पहिलं संसाराच्या अंगाने पहा. संसार जर तृप्त नसेल तर परमार्थी तृप्ती फार दूर आहे. की संसारामध्ये आपल्याकडे मिळकत किती हा पहिला हिशोब केला. त्यामुळे आपले खर्च किती व्हायचा, जे खर्च टाळता येत नाही ते खर्च करावे लागतात. काही खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा काही दूध आहे, काही जे जे आहे, मग तो खर्च आपल्या बाजूला काढून ठेवलाच पाहिजे. त्याच्यानंतर पण आपलं घर भाडं आहे किंवा आणखीन काही आहे तो खर्च बाजूला काढता आला पाहिजे. त्याच्याशिवाय परत आपल्याला सेव्हिंग करता आला पाहिजे. कुठे काटकसर करायची हे ज्याचं त्याने ठरवायला. असं काही त्याला गणित नाही, पण आपल्याला काहीतरी सेव्हिंग करताच आली पाहिजे. हे ज्या माणसाला कळतं त्याचा संसार सुखा झाला म्हणून समजा. ज्याच्याकडे सेव्हिंग नाही त्याला कधी अडचण आली की त्याला कुठेतरी काहीतरी त्रास होणार. मग आता इथे काय झालं, अतृप्ती म्हणजे इथे मन अस्थिर असतं. ज्याच्याकडे काहीतरी सेव्हिंग आहे किंवा आपल्याला ऐन अडचणीच्या वेळेला सुद्धा ती उपयोगी पडता येईल तेव्हा तर खरं पाहिजे. ज्यावेळेला आपल्याकडे आर्थिक मंदी होती म्हणजे अख्ख्या जगामध्ये आर्थिक मंदी, ते सगळ्या जगातल्या बँका बँकरप्ट झाले, म्हणजे बँका पण कर्ज देऊन मोकळे झाले होते आणि लोक पैसे देत नव्हते. त्यावेळेला भारतात मात्र त्याचा काही झळ लागले नाही. का? कारण भारतातले लोक सेव्हिंग करतात. बाहेरगावचे लोक मिळालेला पैसा उडवून टाकतात. तिथे पैसे भरपूर मिळतात पण सेव्हिंग करणं हा प्रकार नाही, कर्ज घेणं प्रकार होतो. त्यांना कमी इंटरेस्ट मध्ये पैसे मिळतात. आपल्याकडे 10-12% लागतात किंवा 18% लागतात. तिकडे 4% ते 2% आहे. त्यांना लोन मिळतं वर्षाचं, म्हणतो मी तुम्हाला, महिन्याचं नाही. आपल्या महिन्याला 1% आपण भरतो. त्यामुळे त्या लोकांना काय झालं, घर घ्यायचं असेल घे लोन, काही वस्तू घ्यायची तर घे लोन आणि बँका देतात. पण जेव्हा आर्थिक मंदी आली लोक पैसे देऊ शकत नव्हते किंवा घराच्या किमती तशा मिळत नव्हत्या, त्यावेळेला सगळ्या बँका पण लॉस मध्ये गेल्या, तिकडचे लोकही लॉस मध्ये गेले. पण भारतातले लोक मात्र स्थिर राहिले. भारताची आर्थिक का झाली नाही, सेव्हिंग करत होते. भारतातल्या लोकांना जास्त लोकांना सेव्हिंग करायचं माहीत आहे. खरं हे म्हणजे कौतुकास्पद आहे की तिथे आर्थिक मंदी आपलं, कारण हे नियोजनाचा काही प्रकार आपल्याकडे पॉप्युलेशन आहे म्हणून आपण नेहमी ओरडत असतो अरे पॉप्युलेशन, पण त्याच पॉप्युलेशनचा उपयोग कसा करायचा, त्याचं नियोजन कसं करायचं हे त्याचं त्याला कळत. कुटुंब असो व्यक्ती असो, प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला समाधानाने राहायचं असेल तर तिथे नियोजन करता आले पाहिजे. तिथे व्यवस्था रूपाने जीवन जगता आलं पाहिजे. म्हणून व्यवस्था पहा असं महाराज नेहमी सांगतात की आपली जशी शरीराची जी निर्मिती एक जशी व्यवस्था आहे तसंच ह्या शरीराकडून जीवन घडवताना आपण जी व्यवस्था बुद्धीच्या अधिष्ठान करतो त्यावेळेला त्याला नियोजन म्हणतात. आणि व्यवस्थित जीवन जगता आलं पाहिजे. मला किती मी कमवणार आहे आणि मला किती खर्च करायचा आहे ज्याचा त्याने हिशोब केला पाहिजे. दुसरा खर्च करतो, दुसऱ्याने
मोठा रंगीत टीव्ही घेतला, लाख रुपये, अरे आपल्याला पण पाहिजे असं लोकांना वाटतं. आणि त्यामुळे तिथे दुसऱ्यांशी कंपेअर करण्याची आपली भरपूर सवय आहे. आजोबा शेजाऱ्याची म्हणा, काका मामाची म्हणा, भावाची म्हणा. एका भावाने एक गाडी घेतली, दुसऱ्या भावाला गाडी घ्यायचीच असते. परवडो न परवडो, नुसता रस्त्यावर ठेवून देईल, अरे तुम्ही मला गाडी कशाला घ्यायची, साधी गाडीची गाऊ सगळ्यांना बघा. मी त्यांना एक प्रश्न पाहिला, तो गाडी कशासाठी घेतोय, नाही कधीतरी फिरायला नाही, अरे कधीतरी फिरायला उबर टॅक्सी पटकन पण निघून जातो, ती मेंटेनन्सचा किती खर्च येतो. हा लोक आपला विचारच नाही करत आपल्याला परवडते की नाही परवडत, की आपला खरोखर उपयोग आहे की नाही उपयोग. पण एकाने घेतली ना तर आपल्याला प्रेस्टिज आणि आमच्याकडे गाडी आहे, अरे काय करायचं ह्या गोष्टीला. पण लोकांना स्पर्धा करताना अतृप्त होतात. लक्षात घ्या, अतृप्ती कुठे येते, कॉम्पिटिशन करायला गेला माणूस की तिथे अतृप्त व्हायला लागतो. जरासं त्याच्या वर खाली झाला की तो घाबरतो. जिथे जिथे म्हणून आज समाजामध्ये स्पर्धा आहे सगळीकडे, याच्यापेक्षा मी जास्त मोठा, याच्यापेक्षा मी हे जास्त केलं पाहिजे, घरात असो की बाहेर असो. म्हणून लक्षात घ्या, आणि हे स्पर्धा आपण लहानपणापासून आपल्यावर संस्कारी झालेले. दुसऱ्यापेक्षा बघ, त्याचा तो बघ बाजूला, त्याला एवढे मार्क आहे, तू काय केलेस, डोक्यात घुसवतात. मग तो स्पर्धा करायला लागतो, नाही जमला तो द्वेष मत्सर. दोन गोष्टी असतात बघा, स्पर्धेतून द्वेष मत्सर सुरू. इथे तो करतो चांगलीच गोष्ट आहे, तू पण कर चांगली गोष्ट आहे. दोन्हीकडे तो बघ, तुझ्यापेक्षा तो मोठा झाला असं जर तो विचार केला की तो सहजपणे द्वेष मत्सर करतो. आणि त्यामुळे ही कॉम्पिटिशन म्हणजे संसारामध्ये पण आपण बरीच मंडळी अतृप्त असतो. का, कोणत्याच गोष्टीबद्दल आपल्याला समाधान असतं. परमेश्वराने जे आपल्याला दिलंय तिथे पहिलं समाधानी वृत्ती ठेवण्याची एक सवय लावली पाहिजे. कोणताही खेळ खेळताना जिंकलंच पाहिजे असा विचार करतो, जिंकण्यासाठी आम्ही खेळतो असे म्हणणारे लोक. आणि जेव्हा अपयश येऊन रडतो. जिंकणं आणि अपयश येणं हा एक व्यवस्थेचा प्रकार आहे, खेळाचा एक प्रकार आहे. कोणीही जिंकू शकतो, कोणी हरू शकतो. प्रयत्न करायचे, हरलं पण खेळ चांगला खेळला ह्याचा आनंद आहे. इथे हरला म्हणजे खेळातला आनंदच आपण कमी कमी करायचा. खेळातला आनंद घालून टाकतो जिंकण्यासाठी. पाकिस्तान भारत क्रिकेट म्हणजे युद्धच असते ना, हरले की आम्ही रडतो. मग हे क्रिकेटच्या घरावर दगड बिगड मारतात, काय 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 करतात. दोन्हीकडचे पाकिस्तानी पण तेच करतात आणि हे तेच करतात. इथे महत्वाचं काय, द्वेष मत्सर. आणि त्यामुळे प्रत्येक मानवी समाज आणि मानवी मन हे अतृप्त असतं. अतृप्त का, त्याला अधिक काहीतरी हवं असतं, अधिक काहीतरी हवं असतं. आणि त्याच्यातून संसारात प्रपंचात आपण असतो. इथेच आपण पहिलं शिकलं पाहिजे. कसं शिकलं पाहिजे, आपण ज्यावेळेस सापशिडी खेळतो नाही, सापशिडी सगळ्यांना माहिती. आपण सापशिडी खेळत असताना प्रत्येकाला आपल्याला सोंगट्या टाकतो. काय म्हणतात त्याला, सोंगट्याना, सोंगट्याला म्हणतात राईस. मग इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये काय म्हणतात, असो एक चौकोन येतो असतो, त्याच्यात नंबर मिळतात. आणि नंबर मध्ये काहीतरी शिडी मिळते. मग दोन तुम्ही खेळाडू खेळत, मग त्याला जातो तो हुशार कराय बघ. तसं करताना मिळालंय ना, चांगलं आहे, ठीक आहे, तू असते ठीक आहे, तू खेळ, तुला पण पुढे येता येईल. हा जर तुमच्याकडे दृष्टिकोन असेल तर तिथे द्वेष मत्सर येत नाही. लहान मुलांना शिकवताना सुद्धा तुम्ही ते खेळत बसाल की बाबा मध्ये वर वर गेलेला पटकन सापाई तोंडाला खाली आला की लगेच त्याचा चेहरा एवढूसा होतो. त्यावेळेला हा खेळाचा आनंद आहे. अरे वर गेला तो खाली आलास, कशामुळे आला की तुला मुद्दाम खाली आला नाही, तिथे खेळताना तो नंबर पडला, आला, परत पुढे जायचंय. आपल्याला परत पुढे जायचंय आणि आनंदाने खेळायचं. एवढं खेळलं तरी आधी आनंदाने खेळू शकतो नाही तर काय होतं, मग मध्ये एखादा रडका असतो तो तोडून टाकतो. आम्हाला नाही खेळायचं. पत्ते खेळताना म्हणा, पत्ते साधे हात एकाने जास्त खेचले, ते मेंढीकोट वगैरे खेळतात की नाही, त्याच्यावर किती भांडण तडते असतात. मग दोघं भाऊ भाऊ असेल तरी एकमेकाला ओरडत बसतात. आणि त्याच्यात नंतर मला आनंद झाला. त्यात कसा आनंद, एकमेकाला ओरडून बिरडून, त्यापेक्षा सहजपणे खेळून आनंद कसा घ्यायचा तर ती तृप्ती येते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला तृप्त कसं व्हायचं हे शिकावं लागतं, हे आपण शिकत नाही. म्हणून संसारात पहिलं तृप्ती मिळवण्यासाठी जे आहे तिथे समाधान, अधिक मिळवण्यासाठी प्रयत्न, दोन्ही गोष्टी आहेत. समाधानी झालं म्हणजे महत्वाकांक्षी असू नये असं नाही. आपल्याला अधिक प्रगती साधायची हा नेहमीच विचार आपल्याला असला पाहिजे. पण प्रगती एखाद्या वेळेला परिस्थितीमुळे साधता नाही आलं तर तरी पण समाधानी राहतात. प्रयत्न जे आपण करतो त्याबाबत समाधानी राहा. यश मिळालं चांगली गोष्ट आहे, तिथेच परमेश्वराची कृतज्ञता व्यक्त करून समाधान.
म्हणजे प्रत्येक पायरीवर स्टेपवर आपण समाधानात कसं राहायचं हे शिकलं पाहिजे. समाधान हा महत्वाचा भाग आहे. म्हणजे संतुष्ट राहणं. समाधान म्हणजे काय? संतुष्टम सततम योगी. जो सतत समाधानात असतो तो योगी आहे. मग तू पहिला आधी संसारात योगी असला पाहिजे. जो संसारात योगी राहू शकत नाही त्याला परमार्थाचं तृप्ती तर खूप पुढची गोष्ट आहे. म्हणून आता ही परमार्थाची तृप्ती काय आणि वैराग्य पाहिजे म्हणजे नेमकं काय? वैराग्य म्हणजे हवंही नाही आणि नकोही नाही. कोणी कौतुक केलं तरी आनंद, कोणी निंदा केली तरी आनंद. किती चांगलं काम करत तुम्हाला नाव ठेवणार कोणतरी भेटेल. म्हणून माणसं कशी असतात, पेरूवाल्याकडे जाऊन सांगतात अरे गोड पेरू आहे की नाही, मग गोड पेरू आल्यानंतर परत काय करतात, कापतात त्यांच्या मीठ आणि मसाला टाकतात. गोड पेरूला मीठ मसाला कशाला पाहिजे? पण माणसाची वृत्ती आहे. लक्षात आलं? म्हणून कधी तुमच्यावर कोणी टीका करायचं तुम्ही स्वतः बघा तुमचं कार्य बरोबर आहे ना, तुम्ही बरोबर वागतात ना, तुमचं चांगलं चाललंय ना, शांत राहा. तिथे कोणाला उत्तर द्यायची काही आवश्यकता नसते. कोणी स्तुती करतात, स्तुती करायची तरी हवा डोक्यात भरून घेऊ नका. कारण हे जे कार्य आहे ते आपण जे करतो ते ईश्वरी शक्तीचं कार्य आहे, हे बात म्हणून ते शांत राहा. म्हणून इथे परमार्थामध्ये जी तृप्ती मिळवायची असते तिथे आपला देहभाव जसा कमी होत जाईल तशी तिथे समाधानाची वृत्ती निर्माण होत जाते. महत्वाचं भाग म्हणजे परमार्थाची तृप्ती वेगळी मी म्हणतो खरं. कारण हे आहे की आपल्याला आपल्या ठिकाणी जो देहभाव आहे आणि ह्या देवभावामुळे सतत हवेपणा आहे. काहीतरी आपल्याला हवं असतं, शरीराच्या अंगाने हवं असतं किंवा मनाच्या अंगाने हवं असतं. मनासारख्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळून सुद्धा माणसं दुःखी असतात. खूप श्रीमंत आहेत तरी पण काही लोक म्हणतात मला काहीतरी झालेलं आहे. म्हणजे कल्पनेतून आपल्याला काहीतरी झालेलं आहे ह्या विचाराने माणसं हैराण असतात. बघा किती डॉक्टर गेले, काही नाही झालं तरी काहीतरी झालेलं आहे. म्हणजे अशीच एक व्यक्ती होती, खूप श्रीमंत होती, त्याला काहीतरी झालं असं वाटत होतं. सगळे डॉक्टर सांगे काय नाही झालं तुम्हाला, तर म्हणजे ह्या डॉक्टरना काय कळत नाही, पण मला झालं ह्यांना काय कळत नाही. एक डॉक्टर हुशार होता, तो हो तुम्हाला काहीतरी झालं. त्याने काय केलं, गोळ्या दिल्या. गोळ्या कसल्या, आपल्या लिमलेटच्या वगैरे सारख्या गोळ्या असतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, छोट्या गोळ्या येतात ना, पेपरमिंट नाही, जेमच्या गोळ्या असतात नाही, तशा गोळ्या त्यांनी घेतल्या. 4 रंगीत गोळ्या दिल्या, 4-3 ही रंगाची सकाळी घे, ह्या रंगाची दुपारी, त्याला बरं वाटेल. 3 दिवसात त्याला बरं वाटायला. हो तुमच्या गोळ्यात काय चमत्कार आहे. मन म्हणजे आपल्या मनामध्ये लोकांनी आपल्याबरोबर सहानुभूती दाखवावी, आपल्याकडे लोकांनी बघितलं पाहिजे, हा जो विचार असून तेही माणसाचं मन अतृप्त असतं. ज्याला मोठेपणाची हाव आहे तो माणूस सतत मोठेपणा मिळवण्यासाठी काही ना काही क्लुप्ता लढवत बसतो. काहीतरी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, म्हणून तिथे हा माणूस अतृप्त असतो. ज्याला खूप पैशाची हाव आहे म्हणजे मिळाले त्यात समाधान, आणखीन हवं. आता किती हवं ह्याचा हिशोब प्रत्येकाने केला पाहिजे ना. आता अंबानीकडे कितीतरी 1000 कोटी रुपये आहेत म्हणून तुझ्याकडे 1000 कोटी असले पाहिजे असा विचार होईल का तुला? मर्यादा आहेत प्रत्येक गोष्टी. पैसा पाहिजे. मग आपल्या आयुष्यासाठी किती आहे, आपण कसं आयुष्य जगतो आहोत. कारण त्याचा 1000 कोटी उत्पन्न असेल तेवढाच 1000 कोटी खर्च आहे त्याचा. तुमचा तेवढा खर्च नाहीये. तुम्हाला खर्च किती आणि तुम्हाला इन्कम किती त्याचं त्या हिशोबाने. पण मला त्यामुळे ते पण करायला पाहिजे, करू नये असं नाही, पाहिजे पैसा पाहिजे, पण किती हवा हा हिशोब पाहिजे. किंवा मला आता समजा 10 लाख मिळाले तर बँकेत मी ठेवले तर वर्षाला किती व्याज मिळेल मला? 10% आसपास, 8% आसपास, 70-80 रुपये मिळाले. मग महिन्याचा खर्च किती झाला? 12 बरोबर ना. 6-6.5 हजार मिळाले. मग बाकीचं मी काम करून आणखीन मिळवायचं की ते माझं संसार सुखाचा होतं, मग धावपळ करायला नको असाही विचार करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला ती मर्यादा ठेवता आली पाहिजे. तो जसा विचार करायला ते तुम्हाला मिळतं हा एक वेगळा नियम आहे. महत्वाकांक्षी असू नये का आपल्याला हे नको असं कधी म्हणू नका. आपल्याला अधिकाधिक हवं हा बरोबर, पण समाधानातून अधिकाधिक हवं. म्हणून मी म्हणतो ना, इथे जेव्हा परमार्थ येतो त्यावेळेला तुम्हाला अगदी युक्तीने जीवन जगावं लागतं. अधिकाधिक सगळं हवं असतं आपल्याला परमार्थात सुद्धा. अधिकाधिक आपली साधना व्हायला हवी, अधिकाधिक आपलं स्मरण सुधारायला हवं, अधिकाधिक आपल्याकडे ज्ञान प्रकट व्हायला हवं. हा नेहमी विचारच आहे. मला एवढं मिळालं बाज आहे, मला आता कळलं बाज झालं, काही उपयोग होत नाही. इथे जीवन अनंत आहे, तसं जीवन जगणं सुद्धा अनंत आहे. आणि म्हणून परमार्थामध्ये प्रत्येक क्षणी समाधानी वृत्ती असली पाहिजे.
जिथे तुम्ही जाल तिथे तुम्हाला सतत पटकन ऍडजस्ट करता आलं पाहिजे. आता तुम्ही मुंबईतून समजा कुठेतरी खेडेगावात गेलात, कुठेतरी आलात आणि तिथे तुम्हाला सोयी नाहीत मुंबईसारख्या, मग काय होता, अरे बापरे कधी जाऊया घरी वाटतं ना, उगीच झोपायला मिळत नाही, हे नाही मिळत, ते नाही मिळत, असं सुरू झालं की अतृप्त. जिथे जाल तिथे तुम्हाला आरामात झोपता आलं पाहिजे तर तुम्ही तृप्त आहात, आणि जर तुम्हाला झोप लागत नाही तर अतृप्त आहात. आलं लक्षात. म्हणजे इथे कसं होतं, तडजोड वृत्ती पाहिजे, सामंजस्य वृत्ती पाहिजे, सहनशील पाहिजे, लवचिकता पाहिजे. हे सगळे गुण आपल्याकडे तिथे आत्मसात करायला पाहिजे किंवा आत्मसात व्हायला. उगीच छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काही लोक उगीच चिडतात, रागावतात, ओरडतात, पटकन काहीतरी बोलून जातात. त्यामुळे काय होतं, अतृप्ती निर्माण होते. ओरडणारा माणूस आनंदात राहू शकत नाही. लक्षात ठेवा. कोणत्या एखाद्याला तुम्ही रागवा, पण नंतर थोडा न बघा तुमच्या मनामध्ये काहीतरी पोकळी निर्माण झालं ते वाटतं, उगीच काहीतरी बोललो, उगीच काहीतरी झालं, असं होतं ना. आणि त्यामुळे ती अतृप्ती राहते. म्हणून अतृप्ती कुठे आहे की माणसाच्या मनामध्ये जी वासना आहे, तो वासनेचा खड्डा म्हणतात, तो खड्डा भरत नाही. आणि त्यामुळे अशी एक महाराजांनी पूर्वी फार गोष्ट सांगितली होती सुंदर, की तुकाराम महाराज होते आणि तुकाराम महाराजांचं नाव सगळीकडे ऐकायला होतं की खूप मोठं चांगलं नामस्मरण करतात, संत आहे. म्हणून एक फकीर होते, ते तुकाराम, ते पण परमाचा अभ्यास करणारे, पण तुकाराम महाराजांची परीक्षा बघायला काही लोक असतात, जास्त ती परीक्षा बघायला. ते परीक्षा बघायला म्हणजे देऊगावामध्ये आले. आणि देऊगावामध्ये आल्यानंतर पहिलेच देऊगाव याच्या अगोदर ते चिंचणीचे देव आहेत, ते जरा थोडंसं त्यांचं नाव होतं, त्यांचा हे पण मोठं होतं, शिष्य. तर त्यांच्याकडे त्यांनी काहीतरी दिलं अन्न धान्य, ते त्यांची झोळीच भरेना. तर त्यांनी त्याला जायला सांगितलं. तिथून ते गेले तुकाराम महाराजांकडे. तुकाराम महाराजांकडे गेले तर तिथे तुकाराम महाराजांची मुलगी होती तुकाराम महाराज. तर त्या मुलीने एक मूठ अन्न टाकलं, त्याची झोळी भटकन भरली. गोष्ट समजायचं ते काय. तर त्याला वाटलं ही मुलगी म्हणजे तुकाराम महाराज आहे काय, झोळी कशी भरली पटकन. तर तुकाराम महाराज तू म्हणे नाही, तू बाबा गेले नदीवर. आता तिथे बाबा गेले नदीवर, मग ते म्हणाले तुकाराम महाराज मुलीकडे एवढं सामर्थ्य, तुकाराम महाराजांकडे किती सामर्थ्य. हे सामर्थ्य कसलं, समाधान. तुकाराम महाराजांकडे काय होतं, संसाराच्या अंगाने त्यांच्याकडे काय होतं, का पैसा अडका होता की खूप श्रीमंती होती, काय ना, बिचारे सगळे दान करून मोकळे झालेले होते. इथे ज्याच्या मनामध्ये जिथे समाधान असतं तिथे ती वासनेची झोळी भरली जाते, हा बोध त्याच्यातून घ्यायचा. म्हणून समाधान, प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला समाधानी राहता आला तर तुम्ही आनंदी असता. ज्या वेळेला तुमचं असमाधानी असतात, तुमचा चेहरा बघा चिंताक्रांत असतो किंवा चेहऱ्यावरती काही रेषा उमटलेल्या असतात वेगळ्या वेगळ्या. पण जिथे समाधान असतं तिथे काय असतं, तुम्हाला सतत ती तृप्तीच असते. तृप्ती कशी, आपल्या ठिकाणी जो देहभाव आहे त्या ठिकाणी ती शक्ती आहे हा भाव असला पाहिजे. मी देह ह्या भावाच्या ऐवजी आहे ती शक्ती आहे, ईश्वरी शक्ती आहे. हे एक तर साधनेतून अनुभवायचं असतं आणि तर्काच्या अंगाने ती शक्ती आहे हे समजून घ्यायचं असतं. दोन गोष्टी कराव्या. तर्काच्या अंगाने म्हणजे कसं, आपण म्हणून जे आहोत त्या आपल्या शरीराची जर रचना पाहायला गेलो तर अलौकिक आहे. ते हृदयात काय चाललंय, तर मेंदूचं कसं कार्य चाललंय जर बघायला गेलात, की रक्ताभिसरण कसं होतं, कधी वेळेवर आता कसं ते पॅन्क्रियाज आहेत, कसे ते लिव्हर्स आहेत, कसं त्यांचं कार्य होतं, हे जर बघायला तर सगळं अद्भुत आहे. की क्षणाक्षणाला तुम्ही जेवल्यानंतर कसे ते रसग्रंथी आपोआप रस बाहेर पडायला लागतो, ते पचन कसं व्हायला लागतं, हे जर सगळं बघायला गेलं ते आपल्या हातात कुठे, म्हणजे हे आलो कुठून, ते शक्तीचं कार्य आहे. आपण पाहू शकतो कशामुळे, ती शक्ती आहे. ऐकू शकतो कशामुळे, ती ऐकणारी शक्ती आहे. म्हणून तर्काच्या अधिष्ठान म्हटलं, जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे, ह्याला म्हणतात तर्कशास्त्र. तसं हे सगळं जीवन आपलं जगणं जे चाललंय हे 80% नेणिवेतून चाललेलं आहे. जगणं म्हणतो मी, हृदयाभिसरण, श्वासोच्छवास, पचन, त्याचबरोबर शरीरात विटॅमिन्स जे जे काय अन्नातून घेणं किंवा ऑक्सिजन हवेतून घेणं, हे सगळं नेणीपूर्वक आहे. जाणीवपूर्वक तुम्हाला काही कळत नाही, पण ती शक्ती आपण आहोत हा बोध आपल्याला असायला पाहिजे. जर त्या शक्तीकडे एवढं सामर्थ्य आहे तर ती शक्ती आहे म्हणून तुम्हाला समाधान असलं पाहिजे. आता आधी आपण देह म्हणजे आपण देहापुरती, मग आपण छोटे,
आपल्याकडे पैसे नाहीत का तो श्रीमंत, ह्या अंगाने आपण नेहमी असमाधानी व्हायला. आपण म्हणून जी ईश्वरी शक्ती आहोत हा जो बोध आपल्याकडे सतत असेल तर ज्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीत तुम्ही आनंदात राहू शकता. तृप्ती म्हणतात ती इथे येते. तृप्ती म्हणजे तिथे दिव्यत्वाचा भाव. आता संतांकडे काय होतं, तुकाराम महाराजांकडे काय होतं, रामदास स्वामींकडे काय होतं बघायला तर काहीच नाही. संसाराच्या अंगाने विचार करायला गेलं, प्रपंच अंगाने प्रॉपर्टी होती की काय नव्हती, काय नव्हती, किती पूर्वीसारखं काय हेही नव्हतं, सुखसोयी नव्हत्या, तरी सुद्धा ते समाधानात होते. सर्व संत हे समाधानात जीवन जगत, की हे संत समाधानात जीवन जगत असताना आपल्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाच्या अनुभवातून ते आपल्या जीवनात रंगून जात होते. संत गोरा कुंभार अगदी माती तुडवताना, माती मळताना पायाने सुद्धा आपल्या पायाकडे मूल आलं हेही त्याला कळत नव्हतं, कारण तिथे सावध असायला पाहिजे होतं आपल्या जीवनतेच्या दृष्टीपासून. पायाखाली माती झाली पाहिजे, दुसरं कशाला यायला पाहिजे. पण तिथे ईश्वर स्मरणामध्ये इतके रंगून जायचे की त्यांना बाकीच्या कशी जगाची तमा नव्हती. कोण छोटा आहे की कोण मोठा आहे असं नाही, सर्वांचं भलं व्हावं हाच एकच विचार. म्हणून लोक आज म्हणतात ना, आज काय म्हणतात, कसला दिवस आहे आज, व्हॅलेंटाईन. मी म्हणेन मैत्र भावाचा दिवस आहे. आता मैत्रभाव म्हणजे काय, मैत्रभाव म्हणजे सर्वत्र ईश्वरत्व आहे, ह्या भावातून सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, हा दिवस तुम्ही साजरा करा ना, काय हरकत आहे. तिथे समाधान आहे बघा. फक्त आपण आपल्यापुरती काय दोन माणसं दोघांपुरती बघतात आणि त्याला म्हणतात व्हॅलेंटाईन डे. त्याला काय व्हॅलेंटाईन डे म्हणतात, गुलाबाचा दिवस. एक दिवसासाठी गुलाबाचं फुल द्या, दुसऱ्या दिवशी काटा टोचला ओरडायला लागेल. कळलं की नाही. म्हणजे वर्षभर भांडत असा आणि व्हॅलेंटाईन डे म्हणून आता प्रेमाने एकमेकाशी बोलूया, असं काय होईल का, काही नाही. तुम्हाला वर्षभर आनंदाने जीवन जगायचंय आणि त्यासाठी मन तृप्त झालं पाहिजे. म्हणजे संसाराच्या अंगाने पण तृप्ती अनुभवाला शहाणपण हवं, दुसरं काही नाही. शहाणपण हवं. प्रत्येक गोष्टीचं नियोजन करता आलं तर तुम्ही शहाणे आहात. जिथे तुम्हाला आम्हाला जमत नाही, आमचा खर्च कसा होता आम्हाला कळत नाही, तर तुमच्याकडे नियोजन नाही. हे नियोजन हे प्रत्येक पूर्वीच्या बायका, पूर्वीचे आपले संसार, मी म्हणतो ना आमची आई किंवा आमच्या अगोदरचे काय आजी वगैरे, सगळे जणांना काही खूप पैसे होते असं नव्हतं, पण काहीतरी थोडे पैसे जपून ठेवणं ऐन अडचणीच्या वेळेला, हा त्यावेळेचा पण काळ होता. आपल्याला पूर्वी सोनं का खरेदी करायचे, अडचणीच्या उपयोगी पडायला. आता असं काय उपयोग कोण करत नाही. म्हणून हा सगळा भाग आपण लक्षात ठेवायचा की संसाराच्या अंगाने समाधान, परमार्थाच्या अंगाने सतत समाधानाची वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे, की इथे सतत चित्त प्रसन्न राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा. मग अगदी ज्ञानेश्वर माऊलीने अभंग ज्ञानेश्वरीत लिहिलंय, काय सांगितलंय, जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया शुद्ध तृषेचा अडधरू कहीचे नाही. ज्याच्या जठरामध्ये अमृत आहे, अमृताचा झरा आहे, त्याला भूक आणि ताण कसली लागेल. लक्षात. म्हणजे कसं आहे, भूक आणि ताण का लागते, शरीराला आवश्यक असते म्हणून भूक लागते. शरीराला अन्नाची अवस्था आहे, म्हणजे ग्लुकोजची अवस्था आहे. जर ते आतमध्ये निर्माण झालं असतं तर तुम्हाला भरून भूक जेवायची काय आवश्यकता असते काय नाही. म्हणून त्यामुळे जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे ज्याचा जठरू तया शुद्ध तृषेचा अडधरू. म्हणजे शुद्धा म्हणजे भूक आणि तृषा म्हणजे ताण. शुद्धा तृषेचा अडधरू काहीच नाही. तैसे हृदय प्रसन्न होय. तसं जर आपलं हृदय म्हणजे आपलं मन प्रसन्न असेल, तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे गे राय, तेथे आपैसे बुद्धी राय परमात्म रूपी. आपोआप चित्त प्रसन्न होणार नाहीत. मी म्हणणारी ईश्वरी शक्ती आहे, इथे दृढ निश्चय पाहिजे, दृढ विश्वास पाहिजे, दृढ श्रद्धा पाहिजे. आणि मग तुम्ही बघा, येईल त्या परिस्थितीला तुम्ही सहजपणे करून देण्याचं तुमच्याकडे सामर्थ्य येतं आणि त्यालाच म्हणतात तृप्ती. खिशात एकही पैसा नसेल तरी मन मात्र प्रसन्न असेल. खिशात भरपूर पैसा आहे म्हणून सुद्धा अहंकाराने फुगलेला नसेल, तिथे समाधान आहे. म्हणून पैसा नको असं आपण म्हणत नाही. पैसे हवेत, गरजेपुरती हवेत किंवा थोडेसे जास्त हवेत की ऐन वेळेला उपयोगी पडता येईल इतके पैशासाठी आपण धावाधाव करतो की नाही. आज लोक बघा, कामावर गेल्यानंतर ते परत कधी येतील त्याचा पूर्वी 8 तास म्हणजे 8 तास पूर्वी कायदा होता. 8 तासापेक्षा जास्त जर एखादा कंपनीवाला जर कामावर ठेवते आणि ओव्हर टाईम देत नसेल तर त्याला शिक्षा व्हायची, कोर्टात जाऊ शकायची त्यावेळेस.
आता ह्या कॉन्ट्रॅक्ट आल्यामुळे रिलायन्स पासून सगळ्या मोठमोठ्या कंपन्या, कॉम्प्युटरचं म्हणा, नवीन आता सगळ्या बाजून ज्या ज्या कंपन्या 8 तासाच्या वरच ड्युटी असते. यायची वेळ पक्की केली असती, जायची वेळ पक्की नसते, कारण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे. एवढं तुम्ही काम केलं आणि लोक मरतायत, राब का? जास्त पॅकेज मिळतं म्हणून. आलं लक्षात कसं? आणि आता जास्त पॅकेज मिळालं की घरात कधी जाणार नाही, मौज मजा कधी करणार? आज पैसा मिळवण्याच्या मागे लागला की तब्येतीकडे दुर्लक्ष, संसाराकडे दुर्लक्ष, आणि ज्यावेळेला पैसे भरपूर झाले आणि तब्येत बिघडली की परत पैसे कुठे जाणार? डॉक्टर. समाधानी वृत्ती म्हणून म्हटलं प्रत्येक गोष्टीत आपल्याला किती मिळवायचं आणि कसं मिळवायचं हे दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात आल्या. पैसा हवा नको कधीच म्हणू नका. श्रीमंती हवी, ऐश्वर्य हवं, समृद्धी हवी. किती हवी? अधिकाधिक हवी, पण कशी? समाधान. जिथे आहात तिथे समाधान. एवढं आहे ना, बस समाधान. अधिक मिळायला हवं, मिळालं तर आनंद, नाही मला तरी काय वाटत नाही. त्याला म्हणतात तृप्ती. म्हणून विरक्ती म्हणतात. विरक्ती म्हणजे का? वैराग्य. मग अशा भुकेच्या वेळेला नको म्हणतो आपण, पण वैराग्यामध्ये तसं नाहीये. वैराग्यामध्ये मिळालं तरी आनंद, नाही मिळालं तरी आनंद. कोणाही बद्दल भरपूर अपेक्षा ठेवत नाही. आणि असं केलं ते आपण घरातल्या घरात मंडळी असत नाही, एकमेकांबद्दल अपेक्षा असतात. तू असं कर, तू असं कर, हे घराचं काम तू केलं नाही, हे नाही केलं, ते नाही केलं, ओरडत असतं ना. का असतं? आग्रह असतो. अरे घरात असून एवढंच करतो, काय करत नाही. पण तिथे जर तुम्ही मला जाऊ दे ना, त्याला नाही जाऊ, आपण करूया, हरकत नाही ना. काय हरकत? मोठा समज एखादी वस्तू इकडून उचलून तिकडे तू उचलली नाही, इथून तिथे ठेव, पण ओरडत बसतो की नाही, झाला. म्हणजे इथे प्रत्येक माणसाबद्दल आपली काही जेव्हा अपेक्षा असते आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही झाली की आपण अतृप्त व्हायला. रागावतो म्हणजे काय? अतृप्त. दुःखी होतो म्हणजे अतृप्त. प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या. रागावणं, दुःखी होणं, काहीतरी मनामध्ये वाईट वाटणं, ह्या सगळ्या अतृप्तीची लक्षणं आहेत. म्हणून मिळालं तर आसक्त होऊ नका, नाही मिळालं तरी दुःखी होऊ नका. एखाद्याने कौतुक केलं तर खुश होऊन अहंकाराने भरून जाऊ नका, आणि एखाद्याने अपमान केला म्हणून दुःखाने खचूनही जाऊ नका. मग काय सांगितलं? समोरची व्यक्ती त्याच्या दृष्टीतून पाहत असते, तुम्ही तुमच्या दृष्टीतून जीवन जगा. आपण आपल्या दृष्टीतून जीवन जगलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीला कदाचित तुमच्या दृष्टीचा थानपत्ताही लागत नाही, तो काहीतरी कृती बघतो आणि मग हे बरोबर नाही, हे चूक नाही, अशी म्हणणारी मंडळी भरपूर आहेत. इथे तुम्ही सर्वांगाने विचार करायला शिकलात की कोणाही बद्दल तुमची तक्रार होणार नाही. जो तो आपापल्यापर्यंत बरोबर असतो हे नेहमी लक्षात ठेवायचं. बघा आता प्रत्येकाकडे अपेक्षा ठेवायची म्हणजे काय? प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे हा मनामध्ये पक्का घट्ट. फक्त मी स्वतंत्र नाही, आपल्या आजूबाजूची माणसं स्वतंत्र आहेत हा विचार आपल्याला पुन्हा पुन्हा असला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण प्रत्येक जण त्याच्या अंगाने बरोबरच असतो हे समजून घ्यायचं. दुसरा आपल्या विरुद्ध बोलतो तो त्याच्या दृष्टिकोनातून तो काहीतरी बरोबर आहे समजून बोलतो, एवढं समजून सोडून द्या. तो असाच का बोलतो काही गरज नाही विचारायला. तिसरी गोष्ट, जो तो आपापल्या अंगाने सुखी आणि दुःखी होतो, म्हणजे आपल्या भावनेतून. तुम्ही दुःखी कधी होता? तुमची भावना दुखावली की दुःखी होता, तुमची भावना सुखावली की सुखी होता. तिथे तुम्हाला अपेक्षाही नाही, आग्रह नाही. इथे एवढंच लक्षात ठेवा. तुम्हाला राग आला जर वाटायचं लगेच लक्षात आपल्या अपेक्षा ठेवायची नाही. या व्यक्तीकडनं प्रत्येक व्यक्ती अपेक्षा ठेवली की राग आलाच. मग इथे काय लक्षात ठेवलं पाहिजे? इथे मला अपेक्षा नाही ठेवली. अपेक्षा म्हणते आग्रहात रूपांतर होतं. आग्रह हा सर्वात मोठा दुष्टग्रह आहे, लक्षात घ्या. म्हणजे आकाशातल्या ग्रहाचा हिशोब करू नका, नाही तर परत पंचांग बघायला सुरुवात करा. इथे ग्रह म्हणजे कोणाही बद्दल आग्रही भूमिका नको, नाही करत ना नको. तुम्ही आता बोला एखाद्याला बोला या रे रे आपल्याला नाही येत, तुम्ही काय म्हणू येत नाही, त्याचं मत आहे, तो स्वतंत्र आहे म्हणायचं, जाऊ देत, नाही येत नाही येत, त्याला कळेल तेव्हा येईल. इथे तुम्हाला आग्रह द्यायचे नाही. एकदा सांगा, दोनदा सांगा, तिसऱ्यांदा शांत बसा, यायचं ते येशील नको येऊस. ज्याचं त्याचा हित ज्याला त्याला कळलं पाहिजे, नेहमी लक्षात ठेवायचं. इथे प्रत्येक गोष्ट तुम्ही आग्रहाने कोणाच्या डोक्यावर मारू शकत नाही. तुम्ही कितीही चांगलं कार्य करताय तरी लोक तुम्हाला नावं ठेवत असतील, वाईट वाटून घेऊ नका. मी मगाशी सांगितलं पेरू गोड असला तरी मीठ मसाला टाकायची सवय आहे लोकांना, त्यामुळे तिथे काय गोंधळ घालायचा नाही. करताय तर करू देत. म्हणजे इथे ही जी वृत्ती असेल ना तर तुम्ही बघा वैराग्य तुमच्याकडे आलं. वैराग्य म्हणजे असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल. आलं तेही घेऊ शकता, नाही आलं म्हणून दुःखी होऊ शकत नाही.
कोणी काहीतरी तुम्हाला मुद्दाम दिलं, तुम्हाला खायचं तर खा, नाही असं नाही. पण कोणी मान दिला तर मान घ्यायला हरकत नाही. तुम्हाला नाही मला मान नको, नको म्हणणं हेही चुकीचं. आता कोण पाय पडून घेऊ नकोस असं म्हणतात ना. आता तुला कोण पाय पडतं म्हणायचं? तुझ्यातल्या ईश्वरत्वाला पाय पडतो म्हणायचं. समज आपण थंड होऊन पडेल, कळलं ना. आपण कोणाला पाय पडतो? प्रत्येक ठिकाणी काहीतरी जे ईश्वरत्व आहे त्या ठिकाणी आदरपूर्वक आपण नमस्कार करतो, म्हणजे पाय पडतो. नमस्कार करणारा सर्वात मोठा असतो हे सद्गुरू सांगायचे, लक्षात घ्या. एकदा सद्गुरूंच्याकडे पूर्वी फार मोठी रांग लागायची दर्शन घ्यायला बघा. नंतर मधल्या काळामध्ये काही ट्रस्टीने ठरवलं नाही महाराजांना त्रास होतो वगैरे. आता ह्यांनीच कल्पना केली, महाराज काय बोलले नव्हते आणि बंद केलं. लांबून नमस्कार करा, हात पायाला हात नाही लावायचा. आणि एकदा मी महाराजांबरोबर आता येताना म्हटलं महाराजांना, महाराज तुम्हाला खरोखर वाटतं का पाय पडून पाय पडणं बरोबर नाही का? त्यामुळे नाही रे, पाय पडलं की त्यांचं मला फिडिंग होतं. बघा आता सद्गुरूंचे हे उच्चार, म्हणजे ते खरं ते मी सांगतो की मला ते फिडिंग असतं की समोरचा माणूस जो आदरपूर्वक कृतज्ञ नमस्कार करतो त्यामुळे ती व्हायब्रेशन सद्गुरूकडे पोचायची आणि त्याच्यातून त्यांच्याकडे अधिक पटीने ज्ञान प्रकट व्हायचं. म्हणून पाया पडणाऱ्या जी व्यक्ती असेल ती जितकी नम्रपणे सद्गुरूंना पाया पडायची तितकं सद्गुरूंना एक फिडिंग व्हायचं. आता लांबून पाया पडणं आणि जवळून पाया पडणं फरक आहे. आणि त्यामुळे काही लोक स्वतःच्या बुद्धीने विचार करतात. आता त्यांच्या बुद्धीने विचार करते बरोबर असं समजा, आपण कशाला त्याचे वाद घाला. पण सद्गुरूंना काय हवं ते कोणी विचारलंच नाही. म्हणून सद्गुरूंना शेवटी मग काही लोकांना जबरदस्ती नमस्कार करायचे, पण सद्गुरू त्यांना नको म्हणायचे नाहीत. बाकी जवळचे लोक मग खेचून बाजूला न्यायचे नाही का. आणि मग त्यांच्यावर जास्त कोणते जे स्वयंसेवक असतात त्यांच्यावर लोक वैतागायचे. खरं त्यांचं काय चुकी नसायची, ते वरच्याने सांगितले म्हणून खेचून घेऊन जायचे असं. म्हणून इथे लक्षात ठेवायचं की प्रत्येक ठिकाणी ही ईश्वरत्व आहे. जो माणूस नको पाया पडू म्हणून तोही अहंकारीच आहे. लक्षात घ्या, तो नको कशाला म्हणतो? तो पाया पडही म्हणत नाही, नकोही म्हणत नाही, तो बरोबर. पडलास तरी त्याला आनंद, नाही पडलास तरी आनंद. तू नाही माझ्या पाया पडलास असं जर एखादा वाटत असेल तर तोही अहंकारी. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाले झालं इथे येऊन दर्शन घ्यायला आला नाही, कसलं दर्शन घ्यायचं? अहंकाराचं की ईश्वराचं? ईश्वराचं दर्शन घ्यायला आपण आलेलो, अहंकाराचं दर्शन घ्यायला आलेलो नाही. म्हणून जो नमस्कार करतो तो आपला अहंकार चेपतो. लक्षात घ्या. आणि तिथे तेवढ्या क्षणासाठी त्याचा अहंकार कमी होतो, ती पुन्हाही मिळवलीच नाही. म्हणून नमस्कार करणं वाईट नाही की चुकीचंही नाही, पण ज्याची त्याची भावना केलाच पाहिजे हाही आग्रह नाही. तुम्ही म्हणा आम्ही मनातल्या मनात नमस्कार करतो, चांगली गोष्ट आहे. ज्याला कृतीतून नमस्कार करायचा तेही चांगली, ज्याला मनाने नमस्कार करायचा तेही चांगलं. म्हणून बघा कुठेही आपल्याला आग्रह धरायचा नाही, अपेक्षा धरायची नाही. तुम्ही कुटुंबाचा तुमचा मेळावा असतो बघा, सगळे काका मामा सगळे, आणि ज्या मोठ्या माणसाला जर नमस्कार नाही केला तर त्या काका मामाला केवढा राग होतो. अरे ह्या लोकांना अजून काय संस्कार नाहीत म्हणतात ना. म्हणजे इथे कसा राग येतो की इथे अतृप्ती प्रत्येक क्षणाक्षणाला असते. जिथे तुमच्याकडे सतत समाधान असेल आणि जे आहे त्याचा तुम्ही स्वीकार करू शकत नाही, त्याचा अगदी अनिष्ट परिस्थिती आहे, स्वीकार करा. नाही कारण प्रत्येक परिस्थिती बदलणार आहे ह्याचा नेहमी विचार करा. ती परिस्थिती अशी राहणार नाही. तिथे फक्त पाहण्याचा प्रयत्न करा कशी आहे ती परिस्थिती, तिच्यावर तुम्हाला कसं जपून राहायचं. अनिष्ट आहे तर तिथे शांत राहायला शिका, तिथे तुम्हाला तृप्ती मिळेल. नेहमी लक्षात ह्या एक एक पॉइंट्स आहेत ना, आपल्याला जीवनात सतत तृप्त राहता येतं. फक्त आपल्या मनाला वळवता आलं पाहिजे. मनाच्या ठिकाणी असलेली जी आसक्ती आहे अनेक गोष्टींची किंवा अनेक गोष्टीच्या बद्दल दुजेपणा आहे, द्वेष मत्सर आहे, या दोन्ही गोष्टी ज्या बाजूला होतात तेव्हा असते ती तृप्ती. तृप्ती मिळवायची असेल तर आसक्ती दूर होऊ द्या आणि दुजेपणही दूर होऊ द्या. सर्वत्र ईश्वरत्वच आहे ह्या भावामध्ये जेव्हा संत पाहायला लागतात तेव्हा ते समाधानी असतात, तृप्त असतात आणि त्यांच्याकडेच वैराग्य प्रकटतो. वैराग्य म्हणजे जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीत समाधानाने राहा. की ही समाधानी म्हणजे त्याला समत्व दृष्टी म्हटली. समत्व दृष्टीचे पाहणे नाही, वेगळा आहे ज्ञानेश्वर संदेशमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, की इथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आती असं म्हटलंय.
जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य असते तिथे ही समत्व दृष्टी असते की सगळ्यांकडे पाहताना समत्वाने पाहता आलं पाहिजे. म्हणजे समदर्शन हा भाग सांगितला. समदर्शन असताना समवर्तन कसं असलं पाहिजे आणि समवर्तन कसं नसलं पाहिजे ह्या दोन गोष्टी ते समजल्या पाहिजेत. समदर्शन असताना प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्तीच आहे हे पाहणं म्हणजे समदर्शन. ती व्यक्ती तिच्या क्वालिटी प्रमाणे, क्वालिटी म्हणजे संस्कार म्हणजे ती चांगली वागणारी आहे, काही खूप विद्वान आहे शिकलेली, काही आता पंतप्रधानासारखं पद मिळालं आहे, मुख्यमंत्री पण त्यांच्याकडे पाहताना त्या पदाने तुम्हाला मान दिलाच पाहिजे. तुम्हाला त्यांना मान द्यायचा आणि दुसरा कोण लहान आलं तर त्याला मान तेवढा नाही दिला म्हणजे समवर्तन होत नाही असं नाही. तिथे समवर्तन असता कामा नये म्हणून महाराजांनी प्रवचन सुंदर सांगितलं. समदर्शन असावं पण समवर्तन नसावं. पण समवर्तन नसावं म्हणजे काय ते कळलं पाहिजे. कुठे समवर्तन असलं पाहिजे? प्रत्येक ठिकाणी ईश्वरत्व आहे, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे लक्षात ठेवा, तर तुम्हाला समवर्तन होतं. प्रत्येक जण आपापल्या भावनेतून सुखीदुःखी होत असतो, प्रत्येक जण आपापल्या भावनेतून पाहत असतो आणि त्यामुळे त्याच्या दृष्टीने तो बरोबर असतो. पण ज्यावेळेला कुठेतरी समाजामध्ये हे दोन गोष्टी एकत्र आहेत, दोन व्यक्ती एकत्र आहेत, तिथे कुठेतरी समत्व आलं पाहिजे. परत तिथे जर नाही आलं तर ते भेदभाव सुरू झाला. म्हणून एका बाजून जरी असलं तरी तो माणूस समाधानी असतो, दुसऱ्या बाजून नसला तो माणूस दुःखी असतो. म्हणून सतत आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहताना समदर्शन असलं पाहिजे. ते म्हणजे सर्वत्र ईश्वरत्व आहे. मग समवर्तन काय असलं पाहिजे? सर्वांचं भलं होत आहे. तो कोणी असो, पंतप्रधान असो किंवा कसाब असो. तुम्हाला कसाबला बघितला राग आला, त्याची कृती तशी म्हणून राग आला बरोबर, पण ती ईश्वरी शक्ती हे विसरू नका. म्हणून त्याचं भलं झालं पाहिजे. त्याचं भलं झालं, चांगली बुद्धी मिळाली तर त्याने असं केलं नसतं. इथे त्या वेळेला त्याला पकडलं, त्याला शिक्षा झाली, हे बरोबर का चूक असं कोणतरी मला विचारेल. कर्माचं फळ कर्मात आहे, त्याप्रमाणे त्याला परिणाम मिळालेला आहे, मिळाला. पण मुळात ती ईश्वरी शक्तीच होती हे विसरू नका. इथे समवर्तन, तिथे त्याचं भलं व्हावं मनापासून हे वाटलं. अगदी अनिष्ट कर्म केलंय त्याने, कितीतरी आपल्या लोकांना मारलेलं आहे, सगळं माहिती आहे आपल्याला. पण त्याचं कोटकल्याण व्हावं ही मनापासून जेव्हा आपली इच्छा असेल तर तुमचं मन शांत राहतं. जर त्याच्याबद्दल तुम्हाला राग असेल, द्वेष मत्सर असेल तर तुमचं मन अशांत, अतृप्ती आली. म्हणून कोणाही जीवाचा न गडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. संत सांगतात या प्रत्येक गोष्टीमध्ये किती अर्थ भरलेला आहे ते लक्षात येईल की इथे तृप्ती म्हणजे काय? प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला तृप्त असता आला पाहिजे. परिस्थिती वर खाली होईल, मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत, त्याच्यावर तुमचं मनाचं स्थैर्य अवलंबून ठेवता कामा नाही. तुम्ही स्वावलंबाने तुमचं मन स्वस्थ ठेवलं पाहिजे. आणि हे स्वस्थ कधी ठेवेल? की मन म्हणणारी ही ईश्वरी शक्ती आहे हा बोध आपल्याला लक्षात आला पाहिजे. ज्यावेळेला तुमची साधना परिपक्व होईल तर ईश्वरत्वाचा तो अनुभव येईल. प्रत्येकाला येऊ शकतो. इथे काही गुह्य नाहीये. गुह्य म्हणजे कळत नाही तो पण गुह्य. कळलं की सगळं उघड गुपित असतं. पण ते प्रत्येकाला कळलं पाहिजे. कसं कळलं पाहिजे? की त्याला खरोखर कळलं पाहिजे, तरच ते अर्थ आहे. लपून ठेवून काय उपयोग त्याचा? गुह्य म्हणून जर लपून ठेवलं आणि गुह्य म्हणून आम्हाला एवढे पैसे द्या मग आम्ही तुम्हाला गुह्य सांगतो म्हणायला लागला तर त्याला काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही. मग तो देणाराही उपयोगाचा नाही आणि घेणाराही उपयोगाचा नाही. गुह्य म्हणजे ते पवित्र मंगल कार्य जे आहे तिथे कसलीही अपेक्षा न ठेवता समोरच्याचं भलं व्हावं ह्या अंगाने जेव्हा ती साधना दिली जाते किंवा घेतली जाते तेव्हा ते गुह्य प्रगट होतं. तिथे निरपेक्षता असली पाहिजे. म्हणून निरपेक्ष भाव प्रत्येक गोष्टी परमार्थामध्ये ज्या वेळेला आपण पैशाच्या बळावर ज्ञान देण्याचा कोणतरी प्रयत्न करत असेल तर ती निरपेक्षता नसते. किती कारणं सांगितली तरी तिथे खरोखर निरपेक्षपण म्हणजे कसली अपेक्षा न ठेवता हे ज्ञान जेव्हा दिलं जातं त्यावेळेला ती खरी तृप्ती असते. तिथे खरं समाधान असतं, तिथे आनंद असतो सर्व. म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणोक्षणी कसल्याही गोष्टीचा हव्यास नकोय. कसल्याही गोष्टीचा हव्यास नको म्हटलं तरी गोंदवला महाराजांचं एक भजन आहे. ते काय म्हणतात? प्रत्येक तुझी कृती म्हणजे प्रत्येक ठिकाणी माझा वास आहे. म्हणजे तुला माझा वास म्हणजे सद्गुरूंचा सहवास त्याचा हव्यास तुला हवा. मग तुला घर बसल्या राम भेटे. चांगला आहे मला ते पटकन आता लक्षात येत नाही.
की ते म्हणाले की जिथे ज्याला सद्गुरूंचा हव्यास आहे, म्हणजे सद्गुरूंचं सतत स्मरण आहे, चिंतन आहे, त्यांच्या ज्ञानाप्रमाणे जीवन जगणं आहे, तिथे बसल्या जागी ही तृप्ती मिळेल. राम भेट म्हणजे काय? तृप्ती मिळेल. तिथे देव भेटतो म्हणजे काय? मन समाधानी होतं, शांत होतं. त्याला मग कसली हे हवं ते न हवं असं काही उरत नाही. जे मिळेल तेही तो स्वीकारतो, नाही मिळालं तरी ती परिस्थिती स्वीकारतो. आणि अशी जी अवस्था असते त्यालाच आपण म्हणतो संतुष्टम सततम योगी. ही अवस्था आपल्याला साधता आली पाहिजे आणि तेव्हाच ते वैराग्य आलं. वैराग्य म्हणजे घरदार सोडणं म्हणजे वैराग्य नव्हे. नाही तर हे सोडलं ते सोडलं हे सोडलं असं म्हणतात ना लोक. प्रत्येक वेळेला नवीन वर्षाला की पूर्वी संकल्प सोडायचे. काय? कांदा खाणार नाही. आता कांदा खा का नको का? काय फरक पडतो? म्हणजे काहीतरी उगीच हे वस्तू सोडतात, थोडे दिवस करतात, परत खायला लागतात, परत सुरू करतात. किती दिवस वाढणार? आता एखादा मच्छी खाऊ माणूस असेल, तो म्हणाला नाही मच्छी खाणार नाही. 1 महिना, दुसऱ्या महिन्यात बाजूला वास आला तरी याची चळकळ सुरू होईल. होतं की नाही? खरं गोष्ट. म्हणजे इथे ही वासना ही अशी असते. म्हणून उगीच काहीतरी मोठे मोठे संकल्प करू नका. जी आहे तिथे आनंदात राहायचं. आपल्याला जे जे मिळालं ते पुरेसं पाहिजे. आणि जेव्हा हे पुरेसं असतं ना तेव्हा तिथे समाधानी. म्हणून हे वैराग्य तिथे प्रगट होतं. ती विरक्ती असते. ती विरक्ती म्हणजे इतर गोष्टींबद्दल कसल्या पाहिजे हे नको ते नको नसतंच. जे आहे ते स्वीकारण्याची वृत्ती असते. आनंदाने जीवन जगण्याची वृत्ती असते. समाधानाने वृत्ती जगायची असते. हे महत्वाचं आहे. तृप्त झाल्याशिवाय माणूस आनंदी होऊ शकत. आपण प्रपंचात थोडीशी गोष्ट मिळाली की आनंदात होतो. तेवढा तृप्त होतो की नाही? बोनस मिळाला दिवाळीचा, लगेच सगळे खुश. आणि बोनस खर्च करून हातात काय राहिलं नाही, मग परत दुःखी होतं ना असं बरं. आणि म्हणून काय कसं तृप्त व्हायचं हे तुम्ही तुमचं ठरवा. का? ईश्वरत्व आहे, प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती आहे, पण ते अनुभवण्यासाठी अभ्यास हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. ते आपोआप ते होणार नाही. तिथे सद्गुरूंच्या ज्ञानाचा अभ्यास झालाच पाहिजे. तिथे कसली तडजोड नाही. आणि त्याच्यातून जीवन जगता आलं पाहिजे. म्हणजे आचरण म्हणजे इथे आपलं परीक्षण निरीक्षण पाहिजे आणि साधना पण पाहिजे. दोन्ही गोष्टी आपल्या स्वतःच्याकडेच करता आल्या पाहिजे. ते केल्याशिवाय ही तृप्ती किंवा हे ज्ञान सांगितलं किती, पण आचरण आणणं कठीण होऊन बसेल. आचरणात आणता आलं पाहिजे. आणि आचरण आणलं तरच तुम्हाला कळेल. ज्ञानाग्निचेने मुखे जेणे जाळले कर्म शेके, तो परब्रह्मची मनुष्य वेके ओळख तू, असं ज्ञानेश्वरी सांगते. की ज्याने ह्या ज्ञानाच्या अंगाने आपलं जीवन जगतो आहे तो माणूस नाही तर तो परब्रह्म आहे. आणि तो खरा तृप्त असतो. सद्गुरुनाथ महाराज हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राम. सद्गुरुनाथ